खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. जय महाराष्ट्र. आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सरकारने वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाखाली अनेक वर्ष झाले सरकार या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या जमिनी अक्षरशः काढून घेत आहे. त्यामध्ये मराठवाडा टेंबुवांग प्रकल्प असेल, त्यानंतर आपल्या कोयनामधला जो धरणाचा विषय आहे तो विषय असेल, असे पश्चिम महाराष्ट्र व महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधले अनेक वर्ष झालं हे सरकार प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतलेल्या आहेत. त्या जमिनी पुन्हा सरकारने आहे अशा आमच्या शेतकरी बांधवांना परत कराव्यात, यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये व पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या 20-20, 30-30 एकर इथपर्यंत जमिनी काढून घेतलेल्या आहेत. जो मग त्यानंतर मग सीलिंग ॲक्ट लावण्यात आला 1998ला, हे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना व शेतकरी बांधवांनाही माहीत आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि ज्या वेळेला या जमिनी शासनाकडने घेतल्या गेल्या त्यावेळेला आमच्या त्या परिस्थितीमध्ये आणि त्यावेळेचे आमचे जे शेतकरी बांधव असतील यांनी विरोध केलेला आहे की आम्हाला हे मंजूर नाही, आम्हाला हे मान्य नाही आणि तुम्ही कशासाठी आमच्या जमिनी काढून घेताय. बरं, सरकारने कुणाच्या नावाखाली या जमीन काढून घेतल्या? या प्रकल्पामध्ये त्या भागातले जे बाधित शेतकरी असतील त्यांना देण्यासाठी सरकारने आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या जमिनी काढून घेतला. पण मला सरकारला प्रश्न आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझा प्रश्न आहे की खरंच या जमिनी त्या शेतकरी बांधवांना मिळाल्या आहेत का शेतकरी बांधवांच्या नावाखाली तुम्ही व तुमचे सरकारमध्ये असलेले मंत्री, खासदार, आमदार, त्यांचे बगलबच्चे, त्यांच्या खालचे बगलबच्चे ह्यांना या जमिनी आत्तापर्यंत मिळाल्या आहेत. आत्ता सध्या तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेलं षडयंत्र म्हणजे ज्या कोयना धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आपल्या भागात
काही जमिनी देण्यात आल्या आहेत, पण मुळामध्ये त्या जमिनी त्या शेतकऱ्यांना मिळाल्याच नाहीत. त्या जमिनी कोणी बळकवल्या, त्या जमिनी कोणी लाटल्या? जे आपल्या तालुक्यामधले, आपल्या जिल्ह्यामधले भूमाफी आहेत, मग ते खासदारांचे असतील, आमदारांचे असतील, सत्ताधाऱ्यांचे असतील, गावगुंड असतील, ह्या लोकांनी आत्तापर्यंत ह्या जमिनी लाटलेल्या आहेत. अशी अनेक उदाहरणं आत्ता सध्या चालूमध्ये आपल्या तालुक्यात आहेत. बरं, त्यामध्ये फक्त भूमाफिया नाही, लक्षात घ्या. सरकारमध्ये कर्मचारी म्हणून जे यंत्रणा बसलेले आहे, अधिकारी म्हणून जे अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचाही तेवढाच समावेश आहे. यामध्ये कागद काढून देण्यासाठी, इतर गोष्टी करण्यासाठी अधिकारीही तेवढा ह्या विषयामध्ये अधिकाऱ्यांचंही तेवढं संगनमत आहे. आत्तापर्यंत अनेक दस्त ह्या भूमाफियांनी त्या जमिनी लाटून केलेल्या आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही हे पत्र देतोय की आपण ह्या सर्वांच्यावरती तातडीने कारवाई करा आणि ज्या आमच्या शेतकरी बांधवांच्या आत्तापर्यंत तुम्ही ज्या काही एकूण प्रकल्पाच्या नावाखाली शासनाने, प्रशासनाने काही जमिनी काढून घेतलेल्या आहेत, त्या जमिनी आहे अशा आमच्या शेतकरी बांधवांना परत मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना हे पत्र देत आहोत आणि त्यांना आमचं शेतकऱ्यांच्या वतीने विनंती राहील की आपण ह्या विषयाकडं गांभीर्यपूर्वक बघावं आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या ज्या जमिनी आहेत ते आपण तातडीने त्यांना परत कराव्यात. दुसरी गोष्ट, ज्या भूमाफियाने आत्तापर्यंत जमिनी लाटलेल्या आहेत, ज्या जमिनींचे दस्त झालेले आहेत, ते दस्त आपण त्वरित रद्द करावेत आणि त्यामध्ये जे जे गुन्हेगार असतील, मग ते अधिकारी असो, गावगुंड असो, भूमाफी असो, शासकीय प्रशासनामधले असो, या सगळ्यांच्यावरती आपण मकोका या अंतर्गत या सगळ्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. यासाठी आज आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनाही पत्र देतो. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा त्यांचेही आम्ही आज भेट घेतोय. आम्ही आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार विशालदादा पाटील असतील, त्यांची आम्ही आज भेट घेतोय. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो, त्यांनाही आम्ही या संदर्भामध्ये आज पत्र देतोय. आणि आमची सर्वात पहिले महत्त्वाची मागणी, जर येणाऱ्या महिन्यामध्ये या सर्व गोष्टीवरती आपण जर कारवाई केली नाही तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये 3 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही बेमुदत हे आंदोलन करणार आहे आणि सर्व जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहे. ते आंदोलन बेमुदत असेल आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आमची सर्व जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनाही विनंती राहील आणि आव्हानही राहील, आपण या संदर्भामध्ये आपल्या तक्रारी असतील, आपल्या जमिनी जर गेल्या असतील तर आपण सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. या आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जो शेतकरी राजा म्हटलं जातं, आज तो शेतकरी राजा आमचा गुंटेवारीवर आला आहे आणि त्याला कारण आहे हे भूजिहाद, हे भूमाफिया, हे प्रस्थापित, हे संबंधित अधिकारी, या सगळ्यांच्या संगणमताने हा जो काही डाव मांडलेला आहे तो डाव उद्ध्वस्त करण्याचा आणि मोडून टाकण्यासाठी आज आम्ही इथं ही पत्रकार परिषद बोलवली आहे. आणि ही पत्रकार परिषद घेत असताना आत्ता ही आमची सुरुवात असेल, परंतु ह्या कारणाच्या मुळाशी गेल्याशिवाय शिवसेना थांबणार नाही आहे. कारण
आज बघायला गेलं तर माझा तरुण बांधव हा बेरोजगार आहे आणि बेरोजगार असतानाच त्याला कसायला शेतीच नाही आहे आणि ही शेती त्याच्याकडून कुणी काढून घेतली आणि कशाच कारणासाठी काढून घेतली याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा मराठवाडा वांग प्रकल्प आणि हा टेंबू योजनेचा प्रकल्प याच्या पुनर्वसनासाठी जी जमीन हस्तांतरित केली गेली, शासनाकडून घेतली गेली, ती अतिशय चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केली गेलेली आहे. कारण ज्या ठिकाणी 8 एकराचा स्लॅब लावला गेला म्हणजे 8 एकर जमीन ठेवून जी काही उर्वरित वरची जमीन होती ती काढून घ्यायची होती, परंतु बऱ्याच ठिकाणी असं झालं की 7/12वर कुटुंब प्रमुख त्याचं नाव असताना, त्याच्या खाली आणीवारीत नाव असताना त्यांना गणतीत घेतलंच गेलं नाही. आणि ज्यावेळेस एखाद्या बांधवाच्या नावावर 10 एकर जमीन क्षेत्र होतं पण त्याच्या आणीवारीत खाली चार लोकांची नावं होती, अशा लोकांना विचारात न घेता तो 8 एकराचा स्लॅब काढून घेतल्यामुळं आज ती त्याच्या खाली असणारी आणीवारीत असणारी जी 8-10 नावं आहेत आज ती अगदी गुंठेवारीवर आलेली आहेत. आणि याला कारण आहे हे शासनाचं चुकीचं धोरण. कारण आज त्यांनी ही योजना राबवत असताना लोकांच्या जा आक्रोश होता, त्यांच्या तक्रारी होत्या, त्याच्याकडे त्यांच्या समस्या होत्या, त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष दिलेलं नाही. आज बऱ्याचशाच प्रकरणामध्ये न्यायालयाने स्थगिती असताना सुद्धा ह्या गोष्टी केल्या जात आहेत. मग याला कारणीभूत कोण आहेत? आज आमचे प्रस्थापित असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं दिसतंय. कारण त्यांचाही तिथं कुठंतरी हच्च आहे. कारण जे स्थानिक प्रशासन आहे, जे अधिकारी आहेत, गावगुंड आहेत, जबरदस्ती करणारी लोक आहेत, त्यांना काहीतरी त्यातनं प्राप्त होत असते आणि त्या कारणासाठी त्यांना हे जे आमचे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी लाटलेले आहेत तर सरळ दिसत आहे. आणि हे जे जमीन लाटण्याचं प्रकरण झालेलं आहे याच्यासाठी आज आमची शिवसेना रस्त्यावर उतरायला तयार आहे, उतरणार आहे. हे जे भूमाफी आहेत यांचा पर्दाफाश येत्या काळात जरूर होईल. पण हे जे भूमाफी आहेत मग ते प्रस्थापित असतील, अधिकारी असतील, संबंधित गावगुंड असतील किंवा अजून कुणी तलाठी असतील, जे काही अधिकारी त्या संबंधित आले असतील त्यांनी जबरदस्तीनं चुकीच्या पद्धतीनं ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्वांवर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. त्यांनी हे प्रकरण करत असताना इतक्या चुकीच्या पद्धतीने केलंय की एखाद्या माणसाची जमीन 10 एकर आहे पण त्याचा 8 एकराचा स्लॅबमध्ये काढायचा आहे तर त्यांनी 2 एकर जमीन ठेवून 8 एकर स्लॅब काढून घेतलंय. अशीही प्रकरण आपल्याकडे घडली आहे. म्हणजे इतकं भयानक वास्तव आहे. आणि माझा शेतकरी राजा आज राजा म्हटलं जातं, पण म्हटलं जातं की राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कोणाकडे करायची. पण आता इथं आपल्याला उलटं प्रकरण चित्र दिसतंय की राजालाच मारलं जातंय. आज शेतकरी राजा म्हटलं जातं, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती म्हटलं जातं, पण आज खरंच शेतीची ती अवस्था आहे का? आज शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव नाही आहे. आज तरुण पिढी आमची नोकऱ्यांसाठी भटकत आहे, बेरोजगार भटकत आहे. असं असताना त्यांनी जर जमीन कसून त्यातनं आपला उदरनिर्वाह करायचं, जीवन व्यतीत करायचं ठरवलं तर त्यांना कसण्यासाठी जमीन नाही आहे. त्याच कारणासाठी आज ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाहक त्यांच्या हातातून गेलेल्या आहेत त्याच कारणासाठी आज शिवसेनेने ते लढा पुकारलेला आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच 31 जुलैपर्यंत जर ह्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत, आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या नाहीत तर माझा शेतकरी राजा गप्प बसणार नाही. आणि येत्या 3 ऑगस्टला आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू. स्वातंत्र्याची कोनशिला रचणाऱ्या इतिहासातील माझ्या गावातील सर्व थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या पायी नतमस्तक होतो. अन्याय झाल्यावर रडून जगण्यापेक्षा पुढे होत लढून जगायला मला राजे श्री छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व भारतीय स्वातंत्र्य सेनानी यांनी शिकवलं आहे. प्रश्न आता हा आहे, अन्याय झाल्यावर जगायचं कसं, रडून की लढून हा आहे. माझ्या वाटणीची लढाई कोणी इतर लढेल व मला घर बसल्या आयतं यश माझ्या पदरात पडेल या भ्रमात कोणीही आता राहू नये. न्यायासाठी लढलात, संघर्ष केलात तर आपली पुढची पिढी स्वाभिमानाने जगेल, नाहीतर शेतकऱ्यांच्या पाचवीला रडणं जगणं आहेच. फक्त आपण एकटं शांत बसून स्वतःच्या वास्तविक परिस्थितीचा, घडणाऱ्या आजूबाजूच्या घडामोडीचा अभ्यास केला तर आपल्याला काय करायला हवं याचं उत्तर तुम्हाला सर्वांना नक्कीच मिळेल. बाकी आपण सर्व शेतकरी रानातली हुमणी वाळवी चांगलीच ओळखता, कारण आपण सर्व तितके जाणकार आहातच. इतकंच मला इथं आवर्जून व जाणीवपूर्वक सांगायचं आहे. बाकी सर्व सन्माननीय शिवसाहेब शिंदे, पुष्पाताई ॲडव्होकेट बोबडे यांनी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, त्यामुळे आवर्जून त्या विषयावर मला बोलण्याची गरज नाही. तरी पण मला एक गोष्ट सांगायची आहे
की ज्या कोरडवाहू क्षेत्राला पर्यंत हा प्रकल्प पोचला नाही किंवा पोचणारही नव्हता, जो प्लॅनिंगमध्ये नव्हताच, जो पूर्वी ज्यावेळी जमिनी काढण्यात यांचा त्यांनी सिलिंग लावलं त्यावेळी त्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना हे माहिती होतं, तरी पण अशा शेतकऱ्यांच्याही कोरडवाहू शेतकऱ्यांच्याही जमिनी काढून घेतल्या गेल्या. म्हणजे अन्यायाची जर पाड्या वाचायला गेला तर म्हणजे फार मोठा आहे, तो मला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगणंही कठीण आहे. अगणित प्रकारे शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे. न्यायालयाने स्थगिती देऊनसुद्धा त्या आदेशाचाही अवमान करून विचार करा, आज भूमाफिया जमिनी लाटतायत आपल्या आजूबाजूला बघितल्यानंतर, आणि हा फार मोठा भूजिहाद आहे. आणि ह्याच्यावरती शिवसेना आक्रमकपणे हा मुद्दा मांडून येणाऱ्या दिवसामध्ये ही सगळ्यात पहिली तर ही मोहीम आत्ताच्या आत्ता ह्या क्षणापासून प्रेस कॉन्फरन्स झाल्यापासून जे कोणी उच्च अधिकारी असतील किंवा संबंधित त्या प्रशासनामध्ये असलेली जबाबदार व्यक्ती असतील त्यांना आम्ही इशारा करतो आहे की ताबडतोब ह्या क्षणापासून हे थांबलं पाहिजे. कारण हे सगळं जे आहे हे लेखी दस्तावेज सगळे तिथे रजिस्टर ऑफिसमध्ये नोंद आहेत आणि आम्हाला ते बाहेर काढायला वेळ लागणार नाही. तुम्ही सगळ्यात आधी ही मोहीम थांबवा. आमच्या शेतजमिनी ज्या काय उरलेल्या आहेत, ज्या काही लोकांच्या आहेत आणि ज्या काही त्यांना मिळायला पाहिजेत त्या सर्व शेतकऱ्यांना ती जमीन ताबडतोब परत मिळावी हे मी शासनाला आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.